नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल कस्टर्ड मिल्क शेक बनवण्याची रेसिपी। या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचे आहे। मी 9 ते 10 बदाम घेतले, 9-10 काजू घेतलेले आहे, 9-10 पिस्ता घेतलाय आणि 2 विलायची घेतलेली आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते। याला बारीक करून घ्यायचे आहे। आता यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून याला परत बारीक करून घ्यायचे। या पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे। मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। 2 चमचे पावडर घ्यायची आहे। आता यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। दूध उकळलं आहे। यामध्ये 5 चमचे साखर टाकायची आहे। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये काजू बदाम पिस्त्याची पेस्ट टाकून घ्यायची। याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं यामध्ये। आता यामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क टाकायचं आहे। यामध्ये मी थंडच दूध वापरलेलं आहे। आता याला 4 ते 5 मिनिट असंच उकळून घ्यायचे। 4 ते 5 मिनिट याला मस्त उकळून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचे। मिल्क शेक आता पूर्ण थंड झालेला आहे। आता याला आपण सर्व करून घेऊ। थिकनेस बघू शकता, एकदम मस्त आहे। गार्निशिंग साठी यावर थोडीशी टूटी फ्रूटी टाकून घ्यायची आहे। तर आपला कस्टर्ड मिल्क शेक तयार आहे। तुम्ही या उन्हाळ्यात या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।